22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो आहे तो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे। रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या कोकण पट्ट्यामध्ये देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा सोहळा आम्ही उत्साहात पार पाडणार आहोत। त्याची बैठक देखील आत्ताच राम मंदिराच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यातल्या प्रातिनिधिक पार पडली। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 196 राम मंदिर आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की 21 आणि 22 तारखेला या 196 राम मंदिरामध्ये जो हा सोहळा आहे हा साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे। रत्नागिरीमध्ये देखील आपलं जे मुख्य राम मंदिर आहे श्रीराम मंदिर आणि शहरामधली जी राम मंदिर आहे याचा एकत्र राम मंदिराचा जो सोहळा अयोध्येला होतोय त्याच्या संदर्भात इथं उत्सव करायचा देखील आपण निर्णय घेतला आहे। आपल्याकडे 9 शहरं आहेत, राजापूर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, गुहागर, चिपळूण, दापोली, मंडणगड आणि खेड। त्या तिन्ही 9 शहरामध्ये मोठ्या LED-वर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतोय। हा लाईव्ह कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे। राम मंदिरांमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि आपल्याकडे एकूण 4663 ही आपली ग्रामदेवता आहे, त्यांची मंदिर आहे। तर त्याला विद्युत रोषणाई, प्रत्येक गावांमध्ये गुढ्या उभारणं, घरामध्ये गुढ्या उभारणं आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्याच रामावर प्रेम करणाऱ्या भक्तांना एक विनंती करायची आहे की हा आपल्यासाठी अतिशय ऐतिहासिक सोहळा आहे आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये जर गुढी उभारली गेली तर एक आगळा वेगळा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं या महाराष्ट्रामध्ये होईल आणि अशा पद्धतीचा सोहळा साजरा करणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा राहील। म्हणून आपलं देखील सहकार्य अपेक्षित आहे। प्रमोद जठार साहेबांनी एक अतिशय मीटिंगमध्ये चांगली सूचना केली की ज्या ठिकाणी 196 राम मंदिरं जी आहेत त्या 196च्या 196 राम मंदिरामध्ये तिथल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन किंवा स्थानिक गायक असतील, स्थानिक संच असतील त्यांना बरोबर घेऊन गीत रामायणाचा कार्यक्रम हा 196च्या 196 राम मंदिरामध्ये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 3.5-4 लाख लोक हे त्या दिवशी सामील असतील अशी शक्यता आम्हाला जिल्हा परिषदेच्या CEOनी सांगितली। पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सायंकाळी 4 वाजता शोभायात्रा निघेल। या शोभायात्रांमध्ये विशेषतः विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, नागरिक असतील, महिला भगिनी असतील, हजारो लोकांची शोभायात्रा ही 22 तारखेला संध्याकाळी 4 वाजता निघेल आणि विशेषतः जिल्ह्याच्या ठिकाणी प्रमोद महाजन संकुलमध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम होईल आणि फार मोठी आतिषबाजी, फटाक्याची आतिषबाजी ही 9 वाजता रत्नागिरी शहरामध्ये जिल्ह्याच्या वतीनं आपण ठेवलेली आहे। पण आता योगेश जे इथं आहेत, मला सांगताना आनंद होतो की त्यांनी ऑलरेडी एक कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये सेट केला आहे। तसंच जे राम मंदिराचे आता रत्नागिरीतले काही अध्यक्ष उपस्थित होते, वरवडा, मालगुण त्या परिसरातले, त्यांनी देखील चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत। तर पत्रकारांनी देखील या कार्यक्रमाकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं बघून सकारात्मक बातम्या द्याव्यात ही देखील समन्वय समिती आम्ही केलेली आहे। आमच्या पक्षाचे 2-2 समन्वयक हे CEOंबरोबर काम करतील। याची यादी आता प्रशांत डिंगणकर या ठिकाणी आहेत। प्रशांत डिंगणकर आणि अजून एक BJPचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा दक्षिणसाठी असेल। राकेश आणि बिपिन मंदरकर हे आमच्याकडनं असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी मी आता घेईन। केदार साठे तिकडचे, शशिकांत चव्हाण ही मंडळी तिकडची नावं देतील। जरी हा प्रशासनाचा आणि पक्षाचा भाग असला तरी सगळ्या नागरिकांनी एकत्र हा उत्सव साजरा करावा ही यामागची भावना आहे आणि याच्यामध्ये पत्रकारांनी देखील सामील व्हावं। बोला। इथल्या राम मंदिरामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून शालेय विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी, नागरिक, महिला, बुजुर्ग मंडळी असा तरी कार्यक्रम एक अतिशय चांगला आखलेला आहे
आणि 21 आणि 22 तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. रत्नागिरी शहराचं ग्रामदैवत जे आहे भैरी, त्या मंदिराला देखील मोठी विद्युत रोषणाई आपण करणार आहोत. शासकीय इमारतींना देखील आपण आज सांगितलं की त्या 2 दिवसामध्ये विद्युत रोषणाई असली पाहिजे. 19 ना 12 वाजून 39 मिनिटाचा मुहूर्त आहे आणि असा हा आगळा वेगळा मुहूर्त आहे की जो फक्त 1 मिनिट 23 सेकंदाचा आहे. तर ते 1 मिनिट 23 सेकंद त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः त्याच्यामध्ये लीड रत्नागिरी जिल्ह्यानं, सिंधुदुर्ग जिल्ह्यानं घेतलेला आहे की आरती असेल किंवा घंटानाद असेल की तो 1 मिनिट 23 सेकंद हे पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू राहील. ओके, थँक्यू. जय श्रीराम. आपण बसून आतमध्ये. नको आता राम मंदिरानंतर राम मंदिरापेक्षा ना आपलं राम मंदिरापेक्षा कोण मोठा असू शकतो राजकीय उत्तर मेळावा आहे ना रामापेक्षा? सगळी उत्तरं तिकडे देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.